नमस्कार मित्रांनो, तुमच्या या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मित्रांनो, ही आहेत आपल्या टी मोटिवेशन परिवारातील मागच्या व्हिडिओमधील काही बेस्ट कमेंट्स. सल्यूट या मेहनती योद्ध्यांना. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. नाही लागत ना अभ्यासात मन, नाहीच लागत अभ्यासात मन. पुन्हा पुन्हा फक्त मोबाईल बघावासा वाटतो, पुन्हा पुन्हा फक्त टाइमपास करावा वाटतो. सगळं काही करावंसं वाटतं पण अभ्यासच करावासा वाटत नाही. काहीही केलं, कितीही ठरवलं तरीही अभ्यास होत नाही, अभ्यासात मनच लागत नाही. लक्षात ठेवा, 14 ते 25 हे असं वय असतं. या वयात एक तर तुम्ही स्वतःला पूर्ण वाया घालू शकता, नाहीतर काहीतरी मोठं करून दाखवू शकता. हे ठरवायचं तुम्हाला आहे की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे की तुम्हाला स्वतःला वाया घालवायचं आहे. आणि हे सगळं काही तुमच्या हातात आहे, फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. तुमच्याकडे काही शिल्लक राहणार नाहीये. जेव्हा तुमचा टाइम पूर्ण वेस्ट झालेला असेल ना, जेव्हा तुमच्याकडे पस्तावा सोडून दुसरं काहीच उरलेलं नसेल ना, लक्षात ठेवा, तेव्हा तुमच्यासोबत कुणीच नसेल, कुणीच. तेव्हा तुम्हाला सांगायला कुणी येणारही नाही आणि सांगितलं ना तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून आत्ताच वेळ आहे. सुरुवात करा, काहीतरी करायला सुरुवात करा. जागे व्हा, ठरवा, स्वतःला सांगा, अरे कर काहीतरी. कधीपर्यंत तुम्ही तुमच्या आईबाबावर डिपेंड राहणार? तुम्हाला त्यांच्यासाठी काही करायचं नाही आहे का? त्यांच्या किती अपेक्षा आहेत तुमच्याकडून. पण तुम्ही काय करताय? ते तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवता, पण तुम्ही काय करताय? ते तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे आणि तुम्ही फक्त त्यांच्यासाठी अभ्यास करू शकत नाही. लक्षात ठेवा, जर राजा बनायचं असेल ना तर सुरुवात ही भिकाऱ्यापासूनच करावी लागते. सुरुवात ही खूप कष्टाने करावी लागते. तेव्हा काहीतरी आपण मोठं बनत असतो. तुम्ही करताना तुम्ही खूप ठरवता, मी हे बनेल, मी ते बनेल, मी सकाळी लवकर उठेल, मी रात्री लवकर झोपेन. पण काय होतं दरवेळी तुमच्या त्या प्लॅनला? काय होतं? तुम्ही का भडकून जाता? तुम्ही का विसरून जाता तुम्हाला काय करायचं होतं? तुम्ही का विसरून जाता की तुम्ही खूप काही ठरवलं होतं? तुम्ही का विसरून जाता तुमची स्वप्न खूप मोठी आहे? का? उद्या करणं बंद करा आणि सुरुवात करा. काही जण म्हणतात ना, मी करतो ना, पण माझं मनच नाही लागत. मग तुमचं मन नाही लागत ना तर विचार करा की तुमचं मन का नाही लागत. कोण डिस्टर्ब करतं तुम्हाला? आणि तुम्हाला जो कोणी डिस्टर्ब करत असेल ना त्याला तेवढा पुरतं का होईना पण तुमच्या आयुष्याच्या बाजूला ठेवा. मग तो जो कोणी तुम्ही जितक्या वेळ अभ्यास करणार आहात ना तितक्या वेळ ठरवून ठेवा की त्याला आपल्या दूर ठेवायचं आहे, जो आपल्याला डिस्टर्ब करतो. आणि तुम्ही जर बाकीच्याप्रमाणे म्हणत असाल ना की मी अभ्यासात खूप वीक आहे, तर असं काहीच नसतं. हे कारण असतं फक्त आपण बनवलेलं. आपल्याला अभ्यास करायचा नसतो ना, म्हणून आपण असं सांगून मोकळं होतो की मला काही समजतच नाही, मी अभ्यासात खूप वीक आहे. अरे तू समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही तर तुला कसं काय समजेल? तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. एकदा नाही समजलं दुसऱ्यांदा वाच, दुसऱ्यांदा नाही समजलं तिसऱ्यांदा वाच, कधी ना कधी तुला समजेलच. तू प्रयत्न तर कर. आणि जर तुम्हाला काही येत नसेल ना आणि तुम्ही जर ते शिकले ना तर तुम्हाला अशी फिलिंग येते जी तुम्हाला पुढचे 2 तास अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करते. तुम्ही स्वखुशीने अभ्यास करायला लागता, अशी फिलिंग तुम्हाला येते. पण तुम्ही करतच नाही. एकदा करून बघा. आता खरंच ठरवा आणि बसून बघा आणि मग बघा, तुम्हाला खरोखरच छान वाटायला लागेल, तुम्हाला खरोखरच सॅटिस्फाईड वाटायला लागेल आणि तुम्हाला अभ्यास करावासा वाटेल. तुम्ही फक्त विचार करत बसू नका की मी अभ्यासाला बसणार आहे. आता लगेच सुरुवात करा. स्वतःला ना डिमोटिवेट होऊच देऊ नका. असं काहीतरी मोटिवेशन शोधा जे तुम्हाला अभ्यासासाठी प्रवृत्त करते. स्वतःसाठी अभ्यास करा ना. तुमच्या दुश्मनांना जडवण्यासाठी अभ्यास करा. तुमच्या आई वडिलांसाठी अभ्यास करा. अशा लोकांना काही ज्यांना वाटतं की तुम्ही काहीच करू शकत नाही त्यांना दाखवून देण्यासाठी अभ्यास करा. कशासाठीही अभ्यास करा, पण अभ्यास करा. धन्यवाद. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, तुमचं मोटिवेशन थांबायला नको, म्हणून आजपासून तुझं एक लक्ष लिहून ठेव आणि कमेंटमध्ये सांग, मी तुझं नाव पुढच्या व्हिडिओत